सर्वांना नमस्कार. एम.ए. इतिहास भाग 2 सत्र 4 साठी परीक्षा फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू आहे. फीच्या संदर्भात थोडं एक परिपत्रक येईल असं वाटत होतं. त्यासाठी आपण थांबलेलो होतो की एक्झाम फॉर्म भरलेले नव्हते. एक्झाम फॉर्म भरण्यापासून थांबलेलो होतो. तर आता ते परिपत्रक आले आणि त्यानुसार जी प्रोजेक्टसाठी जी फी होती ती कमी करण्यात आलेली आहे. म्हणजे आधी ₹340 प्रोजेक्टसाठी फी होती. तर त्याऐवजी आता साधारणपणे तुमचा 6 क्रेडिटचा प्रोजेक्ट आहे. त्यासाठी साधारण ₹120 फी होईल. तर ती फी जी आहे ₹120 फी जी आहे ती वेगळ्या पद्धतीनं ऑफलाईन किंवा जे स्टडी सेंटर नंतर तुम्हाला त्या संदर्भात सूचना देईल त्या पद्धतीनं आपल्याला ती भरायची आहे. पण ऑनलाईन जी आपण फी भरणार आहोत ती आपण साधारणपणे ₹680 तुमची फी असेल. ठीक आहे. आता कोणी फॉर्म भरलाय का तुमच्यापैकी? हा सर, मी भरलो. हो सर, भरला आहे. हरीश, किती झाली तुमची फी? ₹1020. सर 1020 भरून आले आम्ही आणि बरं. कागदपत्र मी पण जमा सुद्धा केले सेंटरला. हा. सर मी सुद्धा सर 1020च भरलेले आहेत. तर त्याच्या रिफंडच्या संदर्भातल्या काही सूचना असतील ना तर ते आपण त्यांच्या परिसेवाकडून आल्या की ते तुम्हाला देतील. ठीक आहे. आणि ज्यांनी आता बरोबर. फॉर्म भरलेला नाहीये त्यांनी आता फॉर्म भरून टाकायचा. ठीक आहे. ज्यांनी फॉर्म भरलेला नाही त्यांनी फॉर्म भरायचा, फॉर्मची प्रिंट काढायची, पावतीची प्रिंट काढायची आणि तुमचा निकाल घेऊन निकालाची प्रिंट घेऊन स्टडी सेंटरवर जमा करायचा. ज्यांनी फॉर्म भरलेला नाही त्यांनी ही प्रोसेस आता लवकरात लवकर करून 20 तारीख शेवटचे 20 तारखेपर्यंत हे पूर्ण करून टाकायचं. जर समजा तुम्ही बाहेर असाल, बाहेरच्या गावी असाल, म्हणजे बऱ्याच जणांचे मेसेज मला आले होते, तर तुम्ही साधारणपणे त्याची स्कॅन कॉपी करून तुमच्या स्टडी सेंटरशी बोला, तिथल्या कोऑर्डिनेटरशी, आणि ती त्यांना ऑनलाईन पद्धतीने तुम्ही म्हणजे ईमेल किंवा व्हॉट्सअप या माध्यमातून पाठवू शकता. तर तसं तुम्ही करून हे जे आहे हे एक्झाम फॉर्मची प्रोसेस जी आहे ती पूर्ण करून. ठीक आहे. काही शंका आहे त्याच्यात? 1020 पेक्षा जास्त वगैरे कुणाची फी दिसली होती? रिपीटर नाही आणि जास्त फी दिसली असं कुणाचं झालं? ठीक आहे. बरं, आता काय कुणाच्या काही शंका आहेत? परीक्षा फॉर्म संदर्भात कुणाच्या काही शंका आहेत? सर ते रिफंडचं परत एकदा सांगताय का कसं काय होणार परत? ते आता त्यांच्याकडनं सूचना आली की नाही तर आपण त्या संदर्भात मी सांगेन ग्रुपवर, त्यानुसार अर्ज करावा लागला तर आपण अर्ज करायचा. असं करूया. ओके, थँक्यू सर. काय अडचण आहे कुणाला? तुम्ही कधी भरलाय फॉर्म? काल भरलाय काय? म्हणजे आज सकाळी भरलेलं नसणार आहे. मी काल 8 भरलाय दिवस का? झाले सर. ज्या दिवशी ओपन झालं त्या दिवशीच भरले. अच्छा, त्या दिवशी भरलाय. हरीशनं काल भरलाय. बरोबर हरीश? हो सर, हो, काल भरलो. हो सर. ठीक आहे. म्हणजे हे सूचना द्यायची होती की आता फॉर्म म्हणजे तुम्हाला ती जी काही फी जी आहे ती कमी झालेली आहे. त्या हिशोबानं ज्यांनी फॉर्म भरला नाही त्यांनी फॉर्म भरून टाकायचा. भरायचा, फी भरायची. ज्यांनी भरलेला आहे त्याच्यासाठी काही रिफंडच्या सूचना परिसेवाकडनं आल्या की आपण लगेच त्याच्यावर कारवाई करू. मी तुम्हाला कळवेन, मग तुम्ही त्यानुसार अर्ज करा. ठीक आहे. असं आपल्याला करता येईल. आणि बाकी काय अजून शंका आहेत? फॉर्म भरून ठेवलाय आणि फी भरली नाही असं कोण आहे? फॉर्म भरलेला आहे पण फीस भरली नाही असं कोण आहे? प्रवीण गोरड, तुम्हाला काय बोलायचंय? हात वर केले. फॉर्म भरून ठेवलाय काल हा. बर. हा
मग त्याला fee रिफंड calculate- तुम्ही सांगितलं समजलं मला. नाही त्याच्यात फी किती कॅल्क्युलेट झाली? 120 सर, 1020 सर. बरं मग काय करा, काम करा, स्टडी सेंटरवर जाऊन भेट द्या, त्यांना सांगा असं आहे म्हणावं, मग काय करता येईल ते विचारा. त्यांना एक्झाम फॉर्म कॅन्सल हा ठीक आहे. परत भरता येतो त्याच्या संदर्भात त्यांना जरा चर्चा करून घ्या. हा त्यांच्या लॉगिन मध्ये ठीक आहे ठीक आहे. ठीक आहे. ओके ओके थँक्यू सर. हां थँक्यू. बोला, अजून कुणाला काय अडचण आहे, शंका आहे? सर, ज्यांनी 1020 रुपये फी भरलेली आहे हा त्यांनी पुन्हा फॉर्म भरायची काय आवश्यकता नाही ना नव्यानं? नाही. ठीक आहे. आता भरलेली आहे त्यांनी आत्ताच्या ह्याच्यासाठी. बऱ्याचदा काय होतं की बऱ्याचदा असं होतं की ऍडमिशन फॉर्म भरलेलं असतं, त्या लोकांना पण वाटते की आपण त्या फी भरलेली आहे, तसं नाही. ठीक आहे, किंवा मागच्या सेमेस्टर साठी एक्झाम फी भरलेली आहे. आता तुम्ही या आपल्याकडे सिस्टम जर त्यानंतर भरले असेल तर काही मार्च मध्ये भरलेले असेल ना तर काही प्रॉब्लेम नाही. खरं ऍडमिशन फॉर्म आणि पावती मात्र कॉलेजवर जमा करा. ऍडमिशन फॉर्म, पावती आणि निकाल. नागेश, लक्षात आलं ना तुम्हाला? हो, ओके सर, जमा केलेलं आहे सर. बर ठीक. थँक्यू सर. हा सर. हा बोला बोला. बोला, तुमचा माईक चालू आहे. हा सर. हा सर. ते एक्झाम फॉर्म काल भरलेला होता आणि आता फी पण झालंय तसं सबमिट, म्हणजे बर. होतंय तसं. तर एक्सेप्ट झाला. हा ठीक आहे, असू दे, काही हरकत नाहीये. स्टडी सेंटर कुठलं आहे? शाहू कॉलेज आहे का? नाही, ते गगनबावडा. गगनबावडा. अच्छा, ओके. हा. मग तुम्ही काय करा, त्यांच्याशी बोलून घ्या. तुम्हाला तिकडं देणं शक्य आहे का? ते नाही ना तिकडे गगनबावड्याला देणं, तुम्ही कोकणात असता ना? हो. हा, ऐकायला नाही ते. बर, मग तुम्ही काय करा की त्यांच्याशी बोलून घ्या आणि त्यांना ईमेल करा किंवा व्हॉट्सअप करून द्या. हा, चालेल. ठीक. पण ते झालं एक्सेप्ट, म्हणजे होईल तसं. काय? म्हणजे फॉर्म तो काल भरलेला, एक्झाम फॉर्म, सब्जेक्ट सिलेक्ट वगैरे ते, आणि आता फी भरली आहे, 680 रुपये आलंय ते. अच्छा, 680 आले का फी? अच्छा, काल हो. भरलं तरी 680 आली, मग काय तुम्हाला अडचण नाही, हा. काही इश्यू नाही. ठीक आहे. हो, झालंय, म्हणजे फॉर्म झालाय एक्सेप्ट. ओके, थँक्यू. चला, अजून कुणाला काही अडचण आहे? काही अडचण असेल तर लवकर सांगा, म्हणजे आपल्याला त्याच्यावर काहीतरी मला सांगता येईल, म्हणजे मला पण कळेल काय अडचणी येत आहेत काय. ठीक आहे. बऱ्याचदा काय होते की ईमेल ऍड्रेस आपण, हा सागर बोला. सर, काय झालंय, फॉर्म भरलाय, फॉर्म राहिलाय एक विषय मागचा, हा, आणि फी दाखवते 1525 दाखवते फी. मागचा एक विषय राहिला आणि 1525 फी दाखवते. आता फॉर्म कधी भरला होता तुम्ही? हा काल भरलाय सर. काल भरला होता. मग एकदा स्टडी सेंटरला भेट द्या. ठीक आहे, हा. त्यांच्याशी बोलून घ्या. ते समजा एक्झाम फॉर्म कॅन्सल करून परत भरता असेल तर तसं भरून घ्या. बरोबर काय? एकदा स्टडी सेंटरला भेट द्या तुम्ही. हा. ठीक आहे. त्याच्यामध्ये दुसरं एक काम करा, तुमचा जो लॉग इन आहे की नाही, तर लॉग इन आणि पासवर्ड हे पाठवताय मला, लॉग इन आणि पासवर्ड पाठवा बघू. व्हॉट्सअपला पाठवा.
पाठवणार आहे ना तुम्ही? तर तुम्ही मी आधी सांगितले तसं त्यांना भेटून बघणार आहे. कागद? स्टडी सेंटरला भेटतो सर. बरं चेक ठीक करतो. आहे. मी वाट बघतोय ना तुम्ही मला पाठवाल म्हणून. नाही नाही, पाठवा तो हे करतो. त्याच्यात काय करायचं, जिथं तुम्हाला फी दिसते की नाही, फीची रक्कम दिसते, त्याच्यावर ब्ल्यू कलर मध्ये हे केलेलं असतं, टॅब असतो तो ब्ल्यू कलरचा ज्याच्यात फी दिसते तुम्हाला. त्याच्यावर एकदा क्लिक करायचं आणि बघायचं किती फी आहे. मग तिथं त्याचं डिस्ट्रीब्युशन आहे ना ते दिसतं. त्यात जरा चेक करून बघा किती दिसतं. ठीक आहे? हा, ओके ओके. चला, अजून कुणाला काही शंका आहे? फॉर्म भरताच येत नाही, काही अडचण येते असे कोण आहेत? साहेबराव, तुमच्या काही अडचण आहे? तुमचा बहुतेक सकाळी मेसेज असल्यासारखं मला आठवते. सर एक्झाम फॉर्म कधी सुरू होणार ती विचारणार होता. हा, अच्छा. तेव्हा आता चालू झालाय. हा सर चालेल, भरतो सर आज. हं? ओके सर. हा. श्रद्धा राणे, तुमचा पण बहुतेक सकाळी मेसेज होता त्या संदर्भात. हा, तर तुम्ही पण भरून घ्या फॉर्म. तुमचे मागचे विषय काही नसतील तर फॉर्म भरता येईल. ठीक आहे? 680 मागचा अशी माझा काही. हा, मागचा माझा एक बॅकचा राहिला होता, 2 एक्झाम एकत्र लागल्यामुळे. बर. हा, अं, तर फक्त त्या- आता आज म्हणजे आधी फॉर्म भरलाय का आता भरणार आहे तुम्ही? फॉर्म भरला नाही, होता नाही ना? तुम्ही थांबा बोललात ना, म्हणून मी हा, भरला नाहीये. ठीक ठीक आहे. आता भरा तुम्हाला. ठीक आहे, ठीक आहे. ठीक आहे मग, काही अडचण नाही ना अजून कुणाला काही? तो मागचा सब्जेक्ट जो आहे ना, तो त्याच्यामध्ये ऍडच होऊन येणार ना हॉल आता एक्झाम फॉर्म मध्ये डायरेक्ट. हा, तिथं त्याच्यावर तो दिसतो. चालेल. 2 टॅब दिसतील तुम्हाला, सेमिस्टर 3 चा आणि 4 चा असं दिसेल. त्यात पहिल्या याच्यावर 3च्या याच्यावर तुम्ही क्लिक केला, तिथं ब्ल्यू कलरचं चौकोन असतो. त्याच्यावर पेन्सिल सारखं चित्र असतं. त्याच्यावर तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला मागचा राहिलेला विषय दिसतो आणि त्याच्यानंतर खालच्या याच्यावर जिथं सेमिस्टर 4चा आहे त्याच्यावर क्लिक केलं की आत्ताचे सगळे विषय दिसतात. ते सेव्ह म्हणायचे, कन्फर्म करायचं आणि मग कन्फर्म केलं की एक्झाम फॉर्म कन्फर्म सक्सेसफुली असं येतं आणि मग त्याच्यानंतर जाऊन हे करायचं. एकच सेकंद, तो फी भरायची. चालेल. एकच सेकंद, चालेल. कोणीतरी मेसेज करते. एकच सेकंद. आपण आता MA सेकंडच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन सेशन घेतोय. तुम्ही त्याला जॉईन व्हा. तिथे मी तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं देईल. अजून कुणाला काही अडचण आहे? आता नवीन जॉईन झाले त्यांना कुणाला काही अडचण आहे? ठीक आहे, मग काही अडचणी नसतील तर आपण थांबूया. सर, बोला. माझं बॅक सब्जेक्ट किंवा बॅक विषय काही राहिलेला नाही, तर 4th सेमिस्टरला आता फीस किती आहे? 680. 680 फी दिसेल आणि याच्यासाठी जो प्रोजेक्ट आहे त्याच्यासाठी 120 रुपये फी असेल. तर ती फी मात्र वेगळ्या पद्धतीने भरावी लागेल.
तर त्या संदर्भातल्या सूचना ग्रुपवर येतील. म्हणजे आता फक्त 680 आणि हा 120 नंतर भरायचे का? नंतर भरायचे. ती तुम्हाला कॉलेज सांगेल किंवा मी पण सांगेन तुम्हाला. त्या पद्धतीने ती बरं. भरायची. ठीक आहे, ठीक आहे. ठीक आहे. ओके. आणि पुस्तकं कधीपर्यंत मिळतील सर? एक पुस्तक आलेलं आहे. बरोबर. एक पुस्तक आलेलं आहे. सगळ्या पुस्तकांची पीडीएफ मिळालेली आहे. एक कॉन्टेम्पररीची फक्त राहिली ना. काय मिळालंय त्याचं? सगळ्या पुस्तकांची नाही मिळाली नाही पीडीएफ? 3ची मिळाली ना, एकाची राहिली ग्रुपला टाकलेली त्याच्यात. हो, एक second बघतो मी परत. सर नमस्कार. हा नमस्कार, बोला. सर आपल्याला प्रोजेक्ट वर्क साठी जे 120 रुपये फी भरायची आहे ना, हा मग ज्यांनी 1020 रुपये फी भरलेली आहे, बर त्याच्यातून ती ऍडजस्ट झाली तर बरं होईल मग जरा थोडस. म्हणजे नाही नाही ते तसं ऑनलाईन फिल केली ते मला नाही सांगता येणार ना. बरं बरं, नाही पुन्हा नव्यानं करण्यापेक्षा म्हणून बोललो. नाही, तसं तेवढं ते खूप मोठ्या जास्त संख्येनं गोष्टी असल्या की ते थोडं कॉम्प्लिकेटेड होऊन जातं. ते थोडं सोप्या पद्धतीने नाही करता येणार आपल्याला. ठीक आहे सर. ओके. हा ज्यांनी समजा 1020 भरली त्यांना काय परत ते 120 भरायला लागेल असं मला वाटत नाही. येतं का लक्षात? ठीक आहे सर. हा ठीक आहे. त्यांना काय म्हणजे ते 120 रिफंडचं ऍप्लिकेशन करताना 120 वजा करूनच ते रिफंडला ऍप्लिकेशन करतील ना, असं काय करू ते बघू आपण. म्हणजे ते खूप पुढचा मुद्दा झाला. आता आपलं काम ज्यांनी फॉर्म भरलेलं नाही त्यांनी लगेच फॉर्म भरायचा, फी भरायची आणि कॉलेजवर जमा करायची. सर एक शंका होती. बोला ना. ते 120चं मला नाही समजलं. 120 नाही समजलं. काय समजलं नाही सांगा. काय समजलं ते सांगा मला. नाही म्हणजे मी 5:25 जॉईन झाले. त्या मला बरं. म्हणजे तरी तुम्हाला आतापर्यंत काय काय कळालं ते सांगा मला. 5:25 म्हणजे अजून 30-15 मिनिटं झाली तरी तुम्ही जॉईन होऊन. हो, मला ते फॉर्मचं म्हणजे मी ओपन केला होता फॉर्म. बरं पण तुमचा मेसेज आला म्हणून मी परत नाही भरला फॉर्म. बरं. मग आज मी भरते फॉर्म. फक्त म्हटलं एक ते हा आता तुम्ही फॉर्म भरा. ठीक आहे. हां. काही फॉर्म कन्फर्म पण केलेले नसेल तुम्ही, बरोबर? हो, हो. हा आता फॉर्म भरा. तिथे साधारण फी तुमची 680 रुपये येईल. ती तुम्ही हो. फी ऑनलाईन भरा. त्याच्यानंतर स्टडी सेंटर तुम्हाला काहीतरी 120 रुपये भरण्यासंदर्भात सूचना देईल किंवा पी ग्रुपवर सूचना देईल. ज्यावेळी ती सूचना येईल त्यावेळी ते पण 120 रुपये तुम्ही भरून टाका. हां, ठीक आहे. ठीक आहे. 120 रुपये कसे? तर तुमचा जो प्रोजेक्ट आहे तो आहे 6 क्रेडिटचा. मी नेहमी सारखं सांगत असते, तुम्ही ओरिएंटेशन जर अटेंड केलेलं असेल तर 6 क्रेडिटचा रिसर्च प्रोजेक्ट आहे असं मी सांगत होतो. बरोबर ना? ऐकले ना कुणी असं सांगताना मला? 6 क्रेडिटचा आहे असं मी सांगायचो. 6 क्रेडिटसाठी प्रत्येक क्रेडिटला 20 रुपये असं प्रॅक्टिकलची फी ठरवण्यात आलेली आहे या पेपरसाठी. म्हणजे 6 क्रेडिटचे मग 20 रुपये प्रमाणे होतात 120 रुपये. 120 रुपये. हो. 120 रुपये असं ते ठरलेलं आहे. ओके. समजा कुणाचा मागच्या सेमिस्टरचा रिपीटरचा राहिला असेल त्याला प्रोजेक्टची फी तो 4 क्रेडिटचा असल्यामुळे 80 रुपये असते. ठीक आहे. मग मला वाटतं तुम्हाला काही शंका नसाव्यात आता एक्झाम फॉर्म भरा, फी भरा आणि निकालाची प्रिंट काढा आणि आपल्या स्टडी सेंटरवर नेऊन जमा करा. ठीक आहे. अजून कुणाला काही अडचण असली की मला तुम्ही मेसेज करा. मेसेज करताना परत असं आहे, आता मला कुणीतरी मेसेज केला, स्क्रीनशॉट काढले, त्याच्यामध्ये फक्त डॅशबोर्ड वरची त्यांची माहिती दिसते आणि हा फॉर्म बरोबर आहे का असं ते मला विचारताय. ते मला तशा पद्धतीने नाही सांगता येणार. एक तर तुम्ही मला तुमचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड पाठवा, मी चेक करून तुमचा फॉर्म सांगेन. सरदार ठाकूर तुम्हाला काय बोलायचं आहे?
सरदार ठाकूर, ठीक आहे. तर मला तुम्ही ज्यावेळी प्रॉब्लेम पाठवाल त्यावेळी व्यवस्थित मला सांगून पाठवा, म्हणजे काय नेमकी अडचण आहे असं स्पष्ट त्याच्यामध्ये लिहा. ठीक आहे. चला, तर कुणाला काही शंका नसतील तर आपण थांबूया. सर्वांनी लवकरात लवकर म्हणजे 20 तारखेच्या आत आपला फॉर्म भरा, त्याची प्रिंट काढा, त्याची फी भरा, त्या फीची पावतीची प्रिंट काढा, निकालाची प्रिंट काढा आणि आपल्या अभ्यास केंद्रामध्ये तात्काळ नेऊन जमा करा. चला, तुम्ही सर्वजण या संपर्क सत्रामध्ये. सरदार ठाकूर, तुम्हाला काय बोलायचं आहे? परत हात वर केलाय तुम्ही. नाही सर, काही शंका नाही. ठीक. हा. हो. तर तुम्हाला आता काही शंका नाहीत असं मी गृहीत धरतो सगळ्यांना, आणि तुम्ही लवकरात लवकर ही प्रोसेस पूर्ण करा. तुम्ही सर्वजण या एक्झाम फॉर्मच्या मार्गदर्शन सत्रामध्ये जॉईन झालात त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार. धन्यवाद.